तो जर खरंच हे असं वागला असेल तर मग तो या घरात नाही राहू शकत. अबा प्लीज असं नका बोलू. अहो तुमच्या सगळ्यांशिवाय तो नाही राहू शकत. विघ्नेशला अशी शिक्षा देऊन काय होईल? तुम्हाला वाटतं की तो सुधारेल? नाही, उलट तो जास्त एकटा पडेल आणि त्या दुःखात तो आणखीन बिघडत जाईल, आणखीन जुगार खेळत जाईल, मनाला येईल तसं वागायला लागेल. आई तुला नक्की काय म्हणायचंय? मला हेच म्हणायचंय की त्याला आता स्वतःची चूक समजण्याची आणि त्यांनी ती मान्य करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्याला आता आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी त्याच्याबरोबर बेटिंग खेळायला जाऊ? त्याला प्रोत्साहन देऊ? हो हो द्याच. मी थट्टा नाही करत आहे, खरंच सांगते. गायत्री काय बोलतेस तू? त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या सट्टा खेळण्याचं समर्थन करा. पाहिजे तर तुम्हीही खेळा. मी जे सांगते ना तसं करा आणि बघा काय होतं ते. हाँ बोलो असलम भाई. हाँ असलम भाई, वो कल के कल पैसा मिल जाएगा ना, कुछ प्रॉब्लम नहीं है. असलम भाई अमाउंट थोड़ा ज्यादा है, इसके लिए सुनो मेरी बात सुनो ना. असलम भाई अभी पहले कभी ऐसा हुआ है क्या? हाँ पहले असलम भाई मैं क्या बोल रहा हूँ, ये देखो अच्छे घर का जबान है अपनी ना, बोला है तुमको देगा मैं. असलम भाई धमकी वमकी मत दो, दे रहा है मैं, पैसा देगा. अभी एक बॉल के लिए गया ना गेम, वरना दे देता ना पूरा पैसा. कितना जब तक 50 तो मिलता ना मेरे को. फिर असलम भाई नहीं है मेरे पास अभी, इसके लिए बोल रहा है और कुछ नहीं. असलम भाई एक दिन का मोहलत चाहिए, सिर्फ एक दिन का. हाँ करता है ना. हाँ करता है, बोला ना कल का गेम बहुत बड़ा करेगा. हाँ हाँ रखो. एक दिवसात कुठून आणून रक्कम एवढी? पर्सनल अकाउंटला नाही येत. फॅक्टरीच्या अकाउंट मधून उचलू का पैसे? दादाला न सांगता. हा नको नको. अरे अरे हळू सावकाश सावकाश मार. अरे 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 कमॉन ऋषी, कमॉन ऋषी, कमॉन ऋषी, बस अप. अरे अरे हळू सावकाश सावकाश मार. अरे 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 हळू सावकाश सावकाश मार. अरे 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 कमॉन ऋषी, कमॉन ऋषी, कमॉन. बक अप ऋषी, बक अप. हा हा हो बक. वहिनी पक नाही हो, बकअप म्हणजे जोरात. बकअप म्हणजे प्रोत्साहन देणं. मी पण देऊ शकते. हो चला चला चला, मारा 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 बक नाही, चला चला मारा 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 बकअप. दिसते. अरे काय चाललंय काय? अरे विघ्नेश ये ना, मस्त खेळ चालू आहे बघ. कसला खेळ? बेटिंगचा. बकअप ऋषी, बकअप. आता मी भाव वाढवते. प्रथमेश 1ला 100 ऋषी 1ला 50 माझे 50 लागले. अय्या आमच्या यांना जास्त भाव आहे. वहिनी अहो जो खेळाडू हरणार आहे याची खात्री असते तो जिंकला,
तर त्याच्यावर 1 रुपया म्हणून 100 रुपये लावतात. करेक्ट. आता ऋषी जिंकणार आहे म्हणून ऋषीवरती 50 रुपये. नाही पण आमचे हेच जिंकणार. अहो मारा मारा. येस ऋषी तू जिंकणार आहेस. कमॉन. मार मार त्याला एक. आय शाबास. चला चला आणखीन बोला. अरे उभे काय राहिले तू? आणखीन बोला. 100 रुपये लावते मी. कॅश कॅश. हं? काय काय चाललंय सगळं? अरे मी सांगते ना, हे बेटिंग चालू आहे. सट्टा, जुगार. विघ्नेश दादा तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल या बाउट मध्ये? अय्या स्काउट वरून आठवलं, एकदा ना आमच्या कोल्हापुरात काय वहिनी स्काउट नाही बाउट म्हणजे मुष्टी युद्ध. बर मी म्हणते ऋषी जिंकेल. नाही आमचे हे जिंकतील, कारण आमचे हे अनुभवी आहेत आणि ऋषीपेक्षा उंच आहेत, त्याचा त्यांना फायदा होणार आहे. चष्मा पडला. चष्मा पडला. अरे देव. याचा अर्थ प्रथमेश हरणार. भाव बदलले. प्रथमेश 1,00,000, 200, 1,00,000, 200, 1,00,000, 200. ऋषी 1,20,000, 1,20,000. अरे भाव वाढवा. मी अजून 10 लावतो. मी अजून 10 लावतो. लिहून घे. मी नाही लिहून ठेवणार. अगं, असं काय करते? लिहून घे. विघ्नेश हा. इकडे तू लिहून घे. अरे इकडे ना, तुला माहिती असतं. तू पण आहे ना खेळायला. विघ्नेश तू इकडे ये ना माझ्याकडे. मला सांग ना तू. नाही विघ्नेश तू आमच्या बाजूने खेळणं. नाही विघ्नेश दादा तुम्ही आमच्या बाजूने खेळा. नाही थांबा. अरे विघ्नेश, तूच का नाही हा खेळ खेळत? अरे मस्त खेळ. आपण अंदाज बांधायचे, पैसे लावायचे आणि रिझल्टची वाट बघायची. जिंकलो की पैसे दुप्पट. नाही मी नाही. मी या ना विघ्नेश दादा खूप मजा येते. मी खूप थकलोय. अरे सगळा थकवा निघून जाईल. ये. नको आई नको. अरे आई नाही, अंपायर. विघ्नेश तू ये ना. अरे ये ना इकडे. तू जरा आयडिया तर दे हो ना. प्लीज तुम्हाला हवं ते करा, पण मला यात इन्व्हॉल्व करू नका प्लीज. गायत्री, आता यापुढे काय करायचं ठरवलंयस तू? काट्यानी काटा काढायचं ठरवलं. जागा झाला. मी म्हटलं होतं ना, जागा झाला. बघ मी म्हटलं होतं ना की 7 आणि 7:15 मध्ये हा उठणार. बेट लावली होती मी. बघ. आणि मी बेट लावली होती की 7:15 आणि 7:30 मध्ये उठणार. रत्नबारकी, तुमच्या घरात 7:17 झालेत म्हणजे मी जिंकले. अगं बाई, पैसा आम्ही जिंकलो. अरे काय चाललंय सकाळी सकाळी तुमचं? हा हा बोलला आबा. हा बोलला. आता पुढे काय बोलेल ते सांगा. लवकर. पुढे तो म्हणेल, तो हसेल आणि म्हणेल गुड मॉर्निंग. नाही आबा, आता तू चिडेल. नाही बहिणी तो रडेल आता. तो रडेल. मी सांगते तो गप्प बसेल. अय्या खरंच गप्प बसला. आई तुम्ही पुन्हा जिंकलात. मी आता तो पहिला डावा पाय बाहेर टाकेल. नाही उजवा पाय टाकेल बघा. मी सांगते हा दोन्ही पाय जमिनीवर ठेवेल. विघ्नेश, मला काय वाटतं, तुला असे 2 हात ठेव खाली आणि असा हातावरती जा चालत.
बघ मी म्हटलं होतं ना 2 मिनिटात बाहेर येणार म्हणून. हो, पण तुम्ही म्हणाला होता आंघोळ करून येईल आणि मी म्हंटल होतं की ब्रश करून येईल. बघा मी जिंकले. हो मला मला आंघोळ तरी करू द्याल ना तुम्ही? याला ना आंघोळीला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, मी 10 मिनिटाच्या नंतरच आंघोळीवर नाही. आता बघ ह्याला 1 तास लागेल आंघोळीला. लागली भेट? ठीक आहे, मला ना 1 तासच लागणार आहे आंघोळीला. मी 1 तासानंतर येईन आंघोळीवर. चालेल? मी सांगते ह्याला दुपार होईल आंघोळीला. मी सांगते ह्याची संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आंघोळ होईल. वहिनी, मी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आंघोळ करणार आहे. हाँ, वो टीम डिक्लेयर होने के बाद बोलना. हाँ हाँ, मैं बोलता हूँ ना वो हाँ वही मैं बोल रहा हूँ कि कब जब भी मिलेगा तब भी. हाँ, जब कैश जहाँ मेल. अरे वो दे. हाँ वो वही दे. वो आई तू तरी चहा देशील का? मैं तुझे बाद में फोन करता हूँ. आई, तुम्ही दोघी जणी अशा दुधाकडे का बघताय? कॅश, तुझ्या हातात स्टॉपवॉच काय करताय काय तुम्ही दोघी जणी? पैस जगली पैस. दूध किती वेळात उतू जाईल याची. 1000 रुपये. कमो नाही. बघा तुम्ही हरणार. कॅश, आधी बंद कर गॅस. गॅस बंद कर. अरे दुधाला कड येणार नाही. जोरात बोलल्याने तोंडातली वाफ दुधाला लागेल ना. काशी, दूध तापलेलं दिसतंय बरं का. हा 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 हा. मला चहा मिळणार आहे का? बाहेर चहा केवढ्याला मिळतो रे? टपरीवर 5 रुपये. 5 रुपयाला ना. इकडे मी 1000 रुपयाची बेट लावली. तू आजच्या दिवस जरा बाहेर चहा पिऊन ये ना. आला दुधाला कड आला. हा हा आला. विघ्नेश काय करतोयस तू? दुधाला कड कधी येणार यावर कोणी बेटिंग करतं का? बेटिंग? बेटिंग? मग कशावर बेटिंग करता तुम्ही? हा, लोक. माहित नाही मला. काय बघ पालथा आहे पेपर. आपली बेट लागलेली आहे. लागली. हा. आबा तुमचं काय म्हणणं आहे? एकही नाही. काय? अरे बघा तर. आबा उघडा हो पेपर, उघडा. अरे काय. अरे पहिल्या पानावरती गुन्हेगारीच्या बातम्या छापतात का कोणी? हारणार तुम्ही, मी सांगतो. बघा ना, उघडा. चला उघडा. येस. एकही बातमी नाही. काढा 500 रुपये. काढा. ए विघ्नेश, तू पण बस ना. अरे लाव ना, बेट लाव ना. करूया बेटिंग. ये ना. वेड लागले सगळ्यांना, वेड. आबा, सकाळचं पहिलं सेशन तरी व्यवस्थित पार पडलं. आणि आबा, अशी काही बॉम्बफेक करा ना की हा बेटिंग नावाचा बुरुज ढासळलाच पाहिजे आणि विघ्नेशगड आपल्या हातात यायलाच हवा. हे घे. हे काळा चहा आहे, दूध कुठे आहे याच्यात? अरे ते आम्ही बेटिंग करत होतो ना, त्यावेळेस दूध जळून गेलं. कॅश,
तुम्ही दुधावर पुन्हा बेटिंग केलं मी गेल्यानंतर? अरे काय झालं माहितीये का, तिकडे अभिलाषा वहिनी आल्या आणि अभिलाषा वहिनीने विचारलं दूध कुठे आहे, मग त्याच्यावर परत सुरू झालं. आणि तुला सांगू विघ्नेश, अभिलाषा वहिनी एवढ्या वेड्या आहेत ना, त्यांनी आपल्या मुलींवर पैज लावली. विचार मला, विचार काय पैज लावली ते विचार. काय लावली पैज? अरे त्या म्हणाल्या की माझ्या तिन्ही मुली 70% पेक्षा जास्त मार्क मिळवणारच नाही. अरे त्यांच्या मुली किती हुशार आहेत आणि किती अविश्वास त्यांना. त्या उलट मी काय केलं विचार मला, विचार. काय केलंस तू कॅश? मी आहे ना, मी असं पूर्ण असा अभ्यास केला आणि सांगितलं त्यांना की गौरव किमान 4 विषयात तरी नापास होईल. काय? गौरव 4 विषयात नापास होईल? हो, म्हणजे 4 विषयाप्रमाणे 800 रुपये, 3 विषय म्हटलं तर 600 रुपये, म्हणजे प्रत्येक विषयाला 200 रुपये. तेव्हा प्लीज मला हेल्प करा, गौरवला किमान 4 विषयात तरी नापास कर. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय देवाकडे प्रार्थना करते की आपला मुलगा नापास होऊ दे आणि त्याच्यावर तू बेटिंग करतेस? अरे विघ्नेश, परीक्षा होतच राहतात रे, कोण? पण पैसे थोडी घेतात. वेडा, कळतच नाही काय. 200. विघ्नेश आला, चला रेडी. सिक्सर. ए मी सांगू, आता तो पाठीवर 40 नंबर लिहिलेला बॅट्समन आहे ना, तो सिक्सर मारणार. हो मलाही वाटतं. नाही 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 नाही, मला असं वाटतं 4th. नाही ग, मी तुला सांगते, हा खेळाडू इतका चांगला खेळतोय ना, तो नक्की एका चेंडूत ना 8 रन मारेल. आउट होईल, उलट तू आता आउट होईल. नाही सिक्सर. लागली पैज. जो जिंकेल त्याला सगळ्यांनी 100 रुपये द्यायचे. चालेल. डन. तो पहा आता बॉलरनी बॉल हातात घेतलाय आणि तो बॅट्समॅन कडे बघतोय. हळूहळू तो धावायला लागलाय. धावतोय 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 आणि त्याने बॉल टाकला. कॅश, काय चाललंय सकाळपासून? मॅच चालली आहे रे, मॅच. अगं मला चहा, ब्रेकफास्ट काहीतरी दे ना, मला खूप भूक लागली आहे. अरे हा देते मी तुला चहा देतो, थोडा वेळ थांब. मीरा आता हा बॉलर आहे ना, ह्या बॉलर वरती मी पैज लावते. हा जो बॉलर आहे ना, तो आता नो बॉल मारेल, हा बॅट्समन. वहिनी, हा नो बॉल बॉलर मारत नसतो, नो बॉल टाकतात. दुसरं काहीतरी बोला. हो का? आज जेवण बनणार आहे का घरात? हो का नाही? हो, आम्ही लंच टाइम मध्ये जेवण बनवणार आहोत. हा मीरा मी काय म्हणतो, त्यांचं राहू दे, तू समजूतदार आहे. तुम्ही पण समजूतदार आहात, तरी सुद्धा हेच करता ना. म्हणजे खेळ बघा किती रंगात आला आणि तुम्ही डिस्टर्ब काय करताय? काय होईल आता? 6 का 4? बघू. वेडे झालेत सगळे, वेडे. आई, जेवणाचं काय करायचंय? मी तर म्हणते साधंच जेवण बनवूया. म्हणजे कसं ना, बाहेरून पाव मागूया आणि घरात लोणचं आहे, चालेल ना? हा ओके. पण ते लंच टाइम मध्ये. आई, विघ्नेश सॉरी, मी इथून उठणार नाही. मी इथे बसल्यापासून ना एकदम जिंकायला लागली. आणि जेवणाचं सोड रे, खेळ महत्वाचा. हा खेळ खेळून बघ, तहान भूक विसरून जाशील. आई सकाळपासून इथे काय चाललंय मला प्लीज कळेल का? बेटिंग म्हणतात त्याला. मला माहिती येते. माहितीये तुला? तुला कसं माहिती?